आंदोलन करण्याची परिस्थिती आली. 4 महिन्यापर्यंत शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये या करून बसलेला आहे. त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे. 753 याला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही 280 रुपये स्क्वेअर मीटर मध्ये करत असाल किंवा 25 रुपये स्क्वेअर मीटर मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला अन्याय आहे. अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही गेला कोणाकडे पाहिजे. सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे. मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे. विधानसभेचं अधिवेशन झालंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि या लोकांवर जो अन्याय झाला, लोक मरासाठी उतारू झाले की आमची कायमची जर पोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे. तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं. लोक जलसमाधी आंदोलन करताय. इथे पाहिलं तर पाणी 50 फूट खोल आहे. अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतोय. आमच्या काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे. तर शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्यापुढे आम्ही इथे बसतोय. काही लोक म्हणताय की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे, एक शेतकरी घ्यायला तयार नाही. एक सोडला तर 100% शेतकरी इथे आहे. काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केळीच्या उभा बागा ज्या यांना आलेले घड्या आहे ते कापून टाकले. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बा असं करणारं कोण असेल? हे प्रशासन करताय की सरकार करताय? जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे. ते कोण असेल, सरकार असेल, प्रशासन मला माहित नाही. पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही 100% चूप बसणार नाही. जीव गेला तर बेहतर. या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही. हे खरं आहे.